की याच्यावर सर्वजण त्यांना दाद सुद्धा द्यायचे. बैठकीमध्ये थोडे विषय होते, संपले. मी जेव्हा भरत गोगावलेला म्हणलं देहबोली बरोबर वाटत नाही, तर त्याने सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. कदाचित त्या सभेचा ताण असेल म्हणून दादा थोडे आज शांत वाटत आहेत. बैठक संपली, आम्ही आमचे काम करून मी संभाजीनगरला बायकार आलो. रात्री पोहोचायला उशीर झाला. सकाळी फोन जेव्हा वाजायला लागले त्या टायमाला थोडं टाळायचा प्रयत्न केला, परंतु एकाने दरवाजावर बेल दाबलीच आणि सांगितलं की फार मोठी दुर्घटना घडली, दादा गेलेत. एक पिक्चर जसा समोर यावा ना नजरेसमोर, तसं दादाचं सगळं त्यांच्याबरोबर असलेले आपले संपर्क, त्यांच्याबरोबर भेटणं, त्यांच्याबरोबर बोलणं, हे सर्व डोळ्यासमोर येत होतं. आणि दादा गेले हे कसं काय होऊ शकतं. आणि जे टीव्हीवर पाहिलं, जे दृश्य होतं ते इतकं अंगावर शहारे आणणारं होतं. बातमी थोडी लेट येत होती की ते गंभीर जखमी आहेत वगैरे वगैरे, परंतु त्या विमानाचा जे क्रॅश झाल्यानंतर जे पाहिल्यानंतर आता यातून कुणाची सुटका झाली नसावी असं एक मनाला वाटत होतं. आणि तसंच घडलं. तातडीनं मी थोडा वेळ थांबलो आणि बारामतीला गेलो. बारामतीचं जे दृश्य मी पाहिलं, तर एखाद्या माणसावर प्रेम किती असावं हे मला त्या ठिकाणी जाणवलं. फार आपल्या नेवाशापासून सगळी दुकानं बंद तर बारामतीपर्यंत. एखाद्या गावाचं असलं तर समजू शकतो, परंतु प्रत्येकाच्या इथे ज्या ज्या ठिकाणून जात होतं त्या ठिकाणी चर्चा फक्त दादाची होत होती. आणि दादांचं एका ठिकाणी चहा प्यायला थांबलं, त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने सांगितलं की दादा तुमच्यासाठी नेते असतील, परंतु दादाने आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांची भेट कधी कधी व्हायची, वर्ष 2 वर्षातून व्हायची, त्यांना सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न दादाने केलेला आहे. म्हणजे एक छोटा कार्यकर्ता हा दादा आपल्या घरातला माणूस असं समजणारा होता. मी दादाकडे अनेक वेळा त्यांना भेटायचा प्रयत्न करायचो. मला त्यांनी कधी भेट टाळली नाही, ताबडतोब टाइम द्यायचे. परंतु मी दादाला भेटलो की मला बाकींचे अनुभव माझ्या पाठीशी असायचे. आणि एकदा तो मी घेऊनही पाहिला. विधानसभेचं नागपूरचं अधिवेशन चालू होतं. दादाला म्हणलं दादा मला तुमच्याशी एक 5 मिनिटाची चर्चा करायची. आणि ते सहज गत्या बोलून गेले. सकाळी 6:30ला ये ना. आता सकाळी 6:30ला येणं म्हणलं तर माझंच प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर आलं. आता 6:30ला जर त्यांच्याकडे जायचं देवगिरी बंगल्यावर, तर पुन्हा सकाळी उठून तयार होऊन तिथं जायचं. परंतु शिस्त म्हणजे शिस्त. त्यांनी 6:30ला सांगितलं तर 6 वाजेपासून त्यांच्या PA फोन यायला सुरुवात व्हायची. कुठपर्यंत पोहोचलेत दादा, वाट पाहताय ना. कुठपर्यंत पोहोचलेत दादा, थांबलेत ना. त्याच्यानंतर मी कधी त्यांना जर भेट मागितली तर त्यांना सांगायचो दादा काही करा पण मला 8च्या नंतरची वेळ देत जा. एकदा सहज मी बारामतीला गेलो होतो का कार्यक्रमानिमित्त. दादाला सांगितलं दादा मी बारामतीला जाऊन आलो बरं का. हा शिरसाटजी कसे काय गेले होते म्हणजे कार्यक्रम होता. परंतु तिथलचं मी SP ऑफिस पाहिलं, ते इतकं सुंदर होतं की मला ते SPचं ऑफिस आहे, ग्रामीण पोलिसाचं ऑफिस आहे असं कधी वाटलंच नाही. शिरसाटजी त्याच्यासाठी सकाळी उठावं लागतं. मी साईडवर 8 वाजता नाही 7 वाजता जायचो आणि ते बांधकाम माझ्या नजरेखाली पूर्ण झालेलं आहे हे सांगायला ते विसरले नाही. म्हणजे एखादी बिल्डिंग जरी उभी राहायची असली किंवा एखादं काही जरी हातात घेतलं तर त्याला परिपूर्ण करण्याचा त्यांचा मानस, ते स्वतःचं काम आहे असं समजून करायचं. मी सुद्धा राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर गेली 16 वर्ष होतो. एकदा सहज आम्ही राजकारणी लोक जे असतो ना, कुणाशी संबंध चांगले आहेत असा एकमेकाच्या मनातल्या मनात आम्ही गणित जुळवत असतो. एक काम माझं एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं.
म्हणजे माझ्याच नेत्यांकडं. परंतु दादांचे आणि त्यांचे संबंध आणखीन चांगले आहेत, म्हणून त्यांना मी मुद्दा म्हणून दादांना एकदा भेटायला गेलो. दादा म्हटलं माझं काम आहे. म्हणजे काय काम आहे? एकनाथ शिंदे साहेबाला तुम्हाला असं असं सांगायचंय. शिरसाटजी, मी तुमचा सन्मान करतो, तुमच्याबद्दलचा माझ्या भावना वेगळ्या आहेत, तुमच्याबद्दलचा प्रेम पण आहे, परंतु मी इतर पक्षामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. तो निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना आहे आणि त्याच्यासाठी मी बोलावं असं मला वाटत नाही. सॉरी, मी त्यांना फोन लावणार नाही. धाडस लागतं ना. जर त्यांनी मला तोंडावर सांगितलं असतं की ठीक आहे, मी शिंदे साहेबांशी बोलून घेईल, काय फरक पडला असता? मलाही समाधान वाटलं असतं. परंतु दादा त्या स्वभावाचे नव्हतेच कधीच. गेली वर्षभर पासून आपण पाहतो दादांचा एक वेगळा मूड असायचा. आजकाल तर एवढं काही लोकांना त्यांच्याबद्दल भावावं लागलं होतं की दादाची न्यूज जर टीव्हीवर नसेल, दादाचं एखादी रील जर टीव्हीवर आली नाही तर बेचैन वाटायला लागायचं. आजकाल दादांचा वेगळा मूडमध्ये ते आता या वेळेला होते. गेली 1 वर्ष दादा प्रत्येक कार्यकर्त्याशी हसून खेळून बोलत होते, प्रत्येकाला भेटताना वेगळं बोलत होते, भाषणाची स्टाईल बदललेली होती आणि ते खऱ्या अर्थानं हे आयुष्य एन्जॉय कसं करावं त्या पद्धतीने वागत होते. दादाकडे पाहताना दादाचा वक्तशीरपणा आपल्याला सर्वांना अनुभवतोय, परंतु दादाचा राहणीमानही तसंच होतं. दादाने राहणीमानामध्ये कधीही किंचितही फरक जाणू दिला नाही. टापटीप राहायचं, व्यवस्थित काम करायचं, जमेल तेवढंच करायचं आणि जमेल तेवढंच बोलायचं. इतका मोठ्या मनाचा माणूस त्या बारामतीला गेल्यानंतर काय, महाराष्ट्रामधून आपण त्या दिवशी जर पाहिलं असेल तर देशभरातल्या लोकांनी दादाबद्दलचा एक आदर व्यक्त केलेला आहे. दादासारखा माणूस आता होणे नाही. कडक स्वभावाचा जरी म्हणत असेल तर त्यांच्यासारखा हळवा मनाचा नेता मी पाहिलेला नाही. त्यांना जे पटलं नाही, अनेक दुःख, अनेक संकट त्यांच्यावर आले, परंतु दादांनी स्वतःचं संकट इतराच्या खांद्यावर टाकण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्या संकटाला ते स्वतः समोर गेले, स्वतः त्याच्याशी लढले आणि म्हणून दादा हे दादा होते. अनेकांना उपाध्या लागतात, परंतु खऱ्या अर्थानं दादा माणूस ज्याला म्हणता येईल ते अजितदादाच होते. आता अजितदादाच्या आठवणी फक्त आपल्याकडे आहेत. मी तर हे म्हणेल, दादांच्या असलेल्या गुणापैकी जो वक्तशीरपणा आहे किंवा काम करण्याची जी पद्धत आहे ती जरी अवलंबली तर ती खऱ्या अर्थानं दादाला श्रद्धांजली ठरेल. दादा आज आपल्यात नाहीत. दादा एक वादळ होतं, ते अचानक शांत झालं. कुणालाही कळलं नाही. वादळ होतं, शांत इतक्या लवकर कसं झालं कुणाला कळायच्या आत दादा आपल्याला सोडून गेलेत. खऱ्या अर्थानं याचं हे महाराष्ट्राला फार मोठा धक्का आहे, प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनाला धक्का आहे. सतीश चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांच्याबरोबर असलेलं जवळकीचं नातं मी पाहिलेलं आहे. म्हणून मी दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना एकच सांगेल की दादा, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जे कोणी नेते होते त्यापैकी जर प्रभावशाली या पिढीतले नेते जर असाल तर तुम्ही होतात. तुमचे आठवणी आम्ही कधीही विसरणार नाही. म्हणून मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद.